कोकणातील लोकप्रिय चॅनल माय कोकणवर पहा धुमस चक्री लोकसभेची। अब की बार 405, अब की बार 405, फिर एक बार मोदी सरकार, फिर एक बार मोदी सरकार। भारतीय जनता पार्टीमध्ये इनकमिंग सध्या जोरात आहे। लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रत्नागिरी शहरामध्ये सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत तरुणांनी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला। या निमित्तानं सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी नरेंद्र मोदी यांना पुन्हा का निवडून देणं महत्त्वाचं आहे हे जनतेला पटवून देण्याचा प्रयत्न केला। तुम्ही नरेंद्र मोदींना पंतप्रधान का करणार आहात? माझ्याकडे तर बऱ्याच गोष्टी करण्याचा प्रयत्न केला आहे, परंतु मला माहीत नाही मीडिया ते कसं त्याकडे पाहतं मला माहीत नाही। मी तर जेव्हापासून निवडणुकीचा प्रचाराला सुरुवात झाली तेव्हा मी माझ्या स्वतःच्या फेसबुकवरतून माझ्या स्वतःच्या असणाऱ्या ट्विटर हँडल असेल किंवा माझं स्वतःचं असणारं इंस्टाग्रामचं असणारा जो हे आहे त्या ब्लॉगमधून त्या सगळ्यामधून मी नरेंद्र मोदींच्या माध्यमातून मोदी मॅजिक काय हे मी सांगण्याचा प्रयत्न करतो। मी सकाळी आणि संध्याकाळी असे 2 व्हिडिओ आहेत, छोटे व्हिडिओ आहेत, 2 छोटे व्हिडिओज आहेत। ते व्हिडिओ हे मी लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतो। 400 पार का झाले पाहिजेत, लोकसभेमध्ये खासदार का निवडून आले पाहिजेत हे मी दाखवण्याचा प्रयत्न करतो। माझी आपणाला विनंती आहे, तुम्ही स्वतः पहा, माझ्या फेसबुकवरती जा, माझ्या ट्विटरवरती जा, स्वतः पहा आणि मग तुमच्या लक्षात येईल की मी काय म्हणतो आहे आणि कशासाठी म्हणतो आहे। प्रत्येक क्षेत्रामध्ये नरेंद्र मोदीजींनी कशा पद्धतीने आमूलाग्र बदल घडवला आहे याची अनेक उदाहरणं, चर्चा अनेक गोष्टीची होते, परंतु प्रत्यक्षपणे असे अनेक विषय या 10 वर्षामध्ये 10 वर्ष या व्यक्तीने 24 तासापैकी 18 तास काम केलं आहे, अविरतपणे एकही दिवस सुट्टी घेतली नाही। विजन कसं असतं हे लक्षात घ्या। त्यांनी असं ठरवलं, मी उदाहरण म्हणून सांगतो की त्यांनी असं ठरवलं की मी पंतप्रधान झाल्यानंतर मी जनसेवक म्हणून काम करेन। त्यांनी ठरवल्यानंतर त्यांनी असं ठरवलं काय तर मी या पूर्ण देशामधील असणारी आरोग्याच्या व्यवस्थेमध्ये बदल करेन। आणि त्यांनी ठरवलं की येणाऱ्या काळामध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये एक शासकीय मेडिकल कॉलेज झालं पाहिजे। बघा झालेला बदल तुमच्या लक्षात येत असेल, जे 70 वर्षात झालं नाही बरोबर या 9 ते 10 वर्षामध्ये कसं झालं। त्यांनी ठरवलं की एज्युकेशन, राष्ट्रीय शिक्षण ही जी पॉलिसी आहे आपल्या देशाचं असणारं आपलं पहिल्याचं गुरुकुल आणि ह्या सगळ्या गोष्टीला प्राधान्य दिलं पाहिजे आणि ह्या सगळ्या गोष्टी कुठेतरी वेगळ्या दिशेला नेल्या पाहिजेत। त्यांनी ठरवलं की या देशामध्ये मी असं ठरवलं की मला दिवसात एक युनिव्हर्सिटी या देशामध्ये झाली पाहिजे आणि त्यांनी ती करून दाखवली आहे। हा बदल आहे ना, हा बदल वेगळा आहे। आज जगाभरामधील असणाऱ्या जेवढ्या युनिव्हर्सिटीज आहेत त्याच्यामधल्या टॉपच्या युनिव्हर्सिटी ज्यांना म्हणतात त्यापैकी 34 युनिव्हर्सिटी भारतातल्या आहेत। हा बदल आहे, हे लक्षात घेतलं पाहिजे। आपण ह्या सगळ्या गोष्टींना लोकांपर्यंत मी असं अनेक गोष्टी सांगू शकतो। म्हणजे जेव्हापासून आचारसंहिता सुरू झाली ना तेव्हापासून आत्तापर्यंत मी 100 व्हिडिओज तयार केले आणि त्यामध्ये प्रत्येक व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसेल की नरेंद्र मोदीजींनी काय केलं, नरेंद्र मोदीजींनी कशा पद्धतीने लोकांना आणि सामान्य माणसाला एक वेगळ्या पद्धतीचं दालन उपलब्ध करून दिलं, प्रत्येक क्षेत्रातलं करून दिलं। ही जी तुलना आहे ना ही कोणाशीच करता येऊ शकत नाही। हे कुठेतरी लोकांपर्यंत गेलं पाहिजे। लोक 100% मतदान कधी करतील जेव्हा तुम्ही मीडियाच्या माध्यमातून लोकांना हे दाखवाल की मोदी हे नक्की काय करतायत, मोदी मॅजिक काय आहे। पहिला दिवस मला आठवतो की ज्यावेळेला त्यांना उमेदवारी दाखल झाली होती, त्यांना उमेदवारी NDAची घोषित केली होती पंतप्रधान, श्रीराम कॉलेज जे आहे त्या श्रीराम कॉलेजच्या प्रांगणामध्ये त्यांनी युवकांसाठी असं म्हटलं की मी येणाऱ्या काळामध्ये युवकांच्या हातामध्ये या देशाचं भविष्य आहे। स्किल, स्केल आणि स्पीड या तिन्ही गोष्टींकडे मी लक्ष देईन आणि ह्या युवकांना त्या दिशेने न्यायला सुरुवात करेन। सर्वात जास्त स्टार्टअप आज जगाभरामध्ये हे कोणत्या देशामध्ये झाले तर आपल्या भारत देशामध्ये झाले। प्रत्येक क्षेत्र मी तुम्हाला सांगू शकतो की या सगळ्या क्षेत्रांमध्ये नरेंद्र मोदीजींनी जे करू शकले की ते कोणीच करू शकले नाहीत, कोणाची ती ताकद नाही। हे मी का सांगतो आहे कारण या सगळ्या गोष्टीसाठी एक फार मोठं विजन लागतं, देशासाठी विचार करण्यासाठी विजन लागतं,
स्वतःसाठी नाही तर देशासाठी विचार करणारं विजन लागतं. पूर्वी काय परिस्थिती होती, शस्त्र यंत्रसामुग्र्या या सगळ्या बोफर्स तुम्ही ऐकला होता, दलालीमध्ये अडकलेलं काँग्रेस तुम्ही ऐकलं होतं. आज परिस्थिती बघा काय बदलली आहे. आज तेजस असेल अशा अनेक अशा यंत्रसामुग्री किंवा शस्त्र ही आज आपल्या देशातून निर्यात व्हायला सुरुवात झाली. आज इतर देश भारतावरती डिपेंड व्हायला सुरुवात झाली. मोठ्या प्रमाणामध्ये निर्यात करण्याचं काम हे नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात झालं. काय केलं त्यांनी त्यावेळच्या काळामध्ये, कोकणातील एक सुपुत्र नेऊन, पर्रिकरांसारखा सुपुत्र नेऊन त्या ठिकाणी नेऊन बसवला. एका दिवसामध्ये ह्या सगळ्या गोष्टीमध्ये बदल करा. विजन कसं असावं लागतं. गोव्याचे मुख्यमंत्री असणारा व्यक्ती मला तुला देशासाठी काम करायचं असं सांगून त्यांना तिथे घेऊन गेले आणि त्यांनी पूर्णच्या पूर्ण ही व्यवस्था जी आहे ना, या व्यवस्थेमध्ये बदल घडून आणला, पारदर्शकता केली. सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण हे सध्या रत्नागिरीमध्ये तळ ठोकून आहेत. कोणत्याही परिस्थितीमध्ये इथली जागा भाजपानं जिंकावी यासाठी ते अविरतपणे कष्ट घेताना दिसत आहेत. मुश्ताक खान, माय कोकण, रत्नागिरी. माय कोकण सबस्क्राईब करण्यासाठी लाल बटनवर क्लिक करा आणि त्यानंतर येणाऱ्या बेल आयकॉनवर क्लिक करून सर्व अपडेट्स आपल्या मोबाईलवर मिळवा.